न्यूज 18 लोकमत विशेषला आता सुरुवात करूयात। मराठा आरक्षणाच्या लढ्यात अखेर फूट पडली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचेच एकेकाळचे सहकारी अजय बारसकर यांनी गंभीर आरोप केले। जरांगे पाटील रोज भूमिका बदलतात अशा शब्दात बारसकर यांनी हल्लाबोल केलाय। तर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलन बदनाम करण्याचा हा ट्रॅप असल्याचा पलटवार केलाय। मराठा आरक्षणासाठी लढणारे नेतेच आपापसात आता लढायला लागल्याने समाज बांधवांमध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पाहूयात। मराठा समाजाने एकत्रितपणे आरक्षणाची लढाई सुरू ठेवली होती, पण आता आरक्षणाची ही लढाई सोपी असणार नाहीये। कारण मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी 5 गुप्त बैठका घेतल्याचा आरोप केलाय। जरांगे यांना अक्कल नाही, लोकांची ते फसवणूक करतायत अशी टीका बारसकर यांनी केली आहे। जरांगे पाटील हेकेखोर असल्याने कोणत्याही शब्दावर अडून राहतात, त्यामुळे आरक्षणाच्या प्रक्रियेत मराठा समाजाचं मोठं नुकसान झाल्याचं बारसकर म्हणाले। काही कळत नाही त्याला, काय देते तर काडीची अक्कल नाही त्याला। काडी कायद्याचा अ मानता का ढ कळत नाही त्याला। हे द्यायला लागलेत 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल? 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत। प्रसिद्धी आणि पैशांकरता जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत नसल्याचं अजय बारसकर यांनी स्पष्ट केलं। मी कीर्तन करतो, त्याचे पैसे घेत नाही। गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात असलेली खदखद मी व्यक्त करतोय। त्यानंतर अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारण्याच्या धमक्या मला मिळत आहेत अशी माहिती बारसकर यांनी दिली। 16 फेब्रुवारीची मुदत असताना 10 फेब्रुवारीला उपोषण करण्याकरता समाजाची बैठक का घेतली नाही असा सवाल बारसकर यांनी उपस्थित केला। किती अहंकाराची भाषा असेल ते बापाची किती अहंकाराची भाषा आहे। हा मनुष्य मराठा समाजाचं नुकसान करणारा आहे, मराठा समाजाचं वाटोळं करणारा हा मनुष्य। मला हा अनुभव आला। एखादी गाडी चाललेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हर पेलेला आहे, प्रवासी बसलेले आहेत आणि ते मला कळालं तर माझं काम काय, पहिलं उतरून घ्यायचं आणि लोकांना सांगायचं ए बाबा खाली उतरा, गाडी ड्रायव्हर पेलेला आहे, खाली उतरा तर गाडी खड्ड्यात जाईन, दरीत जाईन, मरतान तुम्ही। हे माझं सांगणं काम आहे, म्हणून इथं बसलोय। मनोज जरांगे पाटील गेल्या 12 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा लढतात। मराठा आरक्षणाचा लढा जेव्हा थंड झाला होता त्यावेळी त्यात जीव टाकण्याचं काम जरांगे पाटील यांनी केलं। या सगळ्या काळात त्यांच्यावर कोणतेही आरोप झाले नव्हते, पण आता त्यांच्या जवळच्याच सहकार्यानं जरांगे पाटलांवर तोफ डागली आहे। परिणामी जरांगे पाटलांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। एकदम सोपं आहे। याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता, ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही, त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले? समजून घ्या ना थोडं। ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले? त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या, कारण तो ट्रॅप आहे। तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅप आहे त्याच्या माध्यमातून। त्यामुळं बाकीच्याला मी काही नाही, फक्त तेवढ्या शब्दाला माझी सपशेल माग आहे। मनोज जरांगे पाटलांनी अजय बारसकरांचे सगळे आरोप फेटाळून लावत जोरदार पलटवार केला। हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार। त्याच्यामुळे त्या भानगडीत या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचिनात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची ही बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल असं करू नका, कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे। असे 10-15 जण आहेत, मी त्याच वेळेस सांगितलं त्यातला पहिला बाहेर निघा। पण या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठा तडा गेलाय। सगळा मराठा समाज बांधव एकत्रितपणे आरक्षणाचा लढा लढत असताना सुरू झालेले हे आरोप प्रत्यारोप मराठा आरक्षणाच्या लढाईवर विपरीत परिणाम करतील का असा प्रश्न आता निर्माण होतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।